सुखी संसारासाठी या वास्तू टिप्स आहेत. आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पूर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपू नये. आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. 2. घराच्या प्रत्येक रूम मध्ये खडे मिठाचा पाऊल ठेवणे. 3. आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते. 4. मुलांचे शैक्षणिक प्रगती चांगले होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपावे. 5. मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे. मित्र मैत्रिणींनो, जर तुमची स्वामी वरती श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी कायम राहतील. 6. लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये, त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात. 7. घरामध्ये पैसा, संपत्ती आणि ऐश्वर्य टिकवून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे. 8. घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे. 9. ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. 10. नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा. 11. मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष मुलांनी रोज म्हणावे. 12. उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोंनी दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये. 13. नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे. 14. आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये पिवळा, काळा व लाल हे रंग कोठेही देऊ नयेत. 15. घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग, विहीर व पाण्याची टाकी बांधू नये. 16. दक्षिणेला पाय करून झोपू नये, कारण आरोग्य, पैसा व मानसिक आरोग्य यांची हानी होते. 17. घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. 18. घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी होते. 19. हिंस्र पशुपक्ष्यांची, जंगली जनावरांची चित्रे घरामध्ये लावू नयेत. 20. घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नयेत. 21. उत्तम प्रगती हवी असेल तर काळा शाईचे पेन वापरू नये. 22. उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी ही करंगळी शेजारच्या बोटांमध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी. 23. घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ धूप, अगरबत्ती, निरंजन लावणे महत्त्वाचे आहे. 24. घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे, भांडणे टाळावे. 25. मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य, उत्तर किंवा वायव्येला असावी. 26. मुलांचे स्टडी टेबल पूर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत. 27. मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबलचा आकार आयताकृती, चौकोनी असावा, गोलाकार नसावा. 28. मुलांच्या बेडवरती किंवा स्टडी टेबल वरती कपाट असू नये. 29. आपल्या घराचे पार्किंग कोणत्याही दिशेस असो, परंतु पार्किंग मध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी. 30. सूर्यास्तानंतर कपाळावर चंदन लावू नये. 31. सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत किंवा बाहेर वाळवू नयेत. 32. सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार करू नयेत. 33. सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करू नये. 34. सूर्यास्तानंतर चुकूनही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. 35. सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नका, ते झाकून ठेवावे. 36. सूर्यास्तानंतर घर झाडू नका. 37. घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले, पाने व सुकलेली तोरणे काढून टाकावीत, म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही. 38. घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत, म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर या शुभ दिशांना होते. 39. घरातील वय वर्ष 25 ते 60 असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर ही दिशा उत्तर प्रगती करणारी असते, त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे. 40. घरांमध्ये अडगळ, भंगार किंवा जुन्या बंद पडलेले वस्तू ठेवणे म्हणजेच आपण आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.